नमस्कार, मैं किरण यादव, पूर्व नागपुर क्रीडा आघाड़ी अध्यक्ष। वुमेन्स कराटे कप टूर्नामेंट्स का आयोजन पूर्व नागपुर क्रीडा आघाड़ी समिति व वास्का सिकुकाई एसोसिएशन तथा अष्टुडा अखाड़ा मर्दानी अखाड़ा एसोसिएशन नागपुर के द्वारा यहाँ आयोजित किया गया है। एक भव्य स्वरूप में गर्ल्स ने यहाँ पार्टिसिपेट किया हुआ है। हम इस टूर्नामेंट्स में फाइट, काताज, लाठी और एक हमारा जो इवेंट होता है सेल्फ डिफेंस, ये बहुत पैमाने में बहुत ज़्यादा प्रचलित हुआ है नागपुर शहर में। हम लगातार 8 सालों से ये टूर्नामेंट हम गर्ल्स के लिए हर वर्ष लेते हैं। तो एक अच्छा यहाँ रिस्पांस हमें मिला हुआ है और सभी का धन्यवाद अदा करता हूँ जो भी हमारे गेस्ट आए हुए हैं। माननीय पूर्व नागपुर के आमदार कृष्णा जी खोपड़े, वैसे हमारे क्रीड़ा मनपा के क्रीड़ा अधिकारी पीयूष आंबुलकर सर, हमारे प्रभाग के नगर सेवक श्रीकांत आगलावे सर, इनका मैं तहे दिल से स्वागत करता हूं कि उन्होंने अपनी उपस्थिति यहाँ दर्ज की है। थैंक यू, धन्यवाद। पहिल्या दिवसाच्या अनुषंगाने आज कराटे कॉम्पिटिशन ठेवण्यात आहे। काय कारण होतं याच्या मागचं कॉम्पिटिशन ठेवण्याचं आणि किती वर्षापासून हा प्रोव्हिजन चालू आहे, काय सांगा? आज जागतिक महिला दिन सर्वीकडे साजरा केला जात असतो। आमच्या या कराटेच्या फील्डमध्ये सुद्धा आम्ही गेल्या 10 ते 15 वर्षापासून सातत्याने जागतिक महिला दिनानिमित्त वुमेन्स कराटे चॅम्पियनशिपचं आयोजन करत आहे। या मागचा हेतू एकच आहे की ज्या आपल्या मुली आहेत, महिला आहेत, त्यांना कुठेतरी त्यांचं हक्काचं प्लॅटफॉर्म मिळावं आणि आत्मसंरक्षण आपण कसं करू शकू या संदर्भात त्यांना माहिती मिळावी, धडे मिळावेत, यासाठी आम्ही हे चॅम्पियनशिप दरवर्षी इथे साजरी करत असतो, आयोजित करत असतो। यावेळेस किती मुलं याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे, काय सांगा? यामध्ये जवळजवळ नागपूर जिल्ह्यातील सर्वच तालुके इथे आलेले आहेत। मी स्वतः नरखेड तालुक्यातून माझी मुलींची टीम घेऊन इथे आलेलो आहोत। या आजच्या टुर्नामेंटमध्ये जवळजवळ 250 ते 300 मुलींचा सहभाग इथे नोंदवला गेलेला आहे। आता जागतिक महिला दिवस आहे, या अनुषंगाने कराटे कॉम्पिटिशन ठेवण्यात आलेलं आहे। कुठल्या स्टेटचे मुलं आपल्याकडे आले होते, कशा प्रकारचे कॉम्पिटिशन, काय सांगा? हे महिला दिवसाच्या उपलक्षमध्ये कॉम्पिटिशन ठेवलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये बाकी तालुक्याचे पण इथे मुले आले आहेत, तुमच्या तालुक्याचे मुले इथे आलेले आहेत। आणि हे कॉम्पिटिशन आम्ही यासाठी ठेवतो की अवेअरनेस आला पाहिजे महिलांना। आणि आजकाल जे आपण परिस्थिती पाहतो, जिकडे तिकडे काही होत असते, मुलांबरोबर मुलींबरोबर काही होत असते, त्याबद्दल त्यांना अवेअरनेस यायला पाहिजे। त्यासाठी आम्ही कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करत असतो। यातून आम्ही त्यांना हे शिकवण्याचा प्रयत्न करतो मुलींना की त्यांनी आपला स्वतःचा बचाव कसा करायचा। एक जर कॉम्पिटिशन कराटेमध्ये जर ते फाईट करून राहिले तर त्यांना त्याच्याबद्दल आपुलकी वाटते आणि त्यांना थोडंसं कॉन्फिडन्स वाढतो त्याबद्दल की नाही, मी हे करू शकतो। आणि कुठे जर त्यांना असा कुठं चान्स आला की रस्त्यावर कुठं कुणी काही केलं त्यांना, तर त्यावेळेस एक कणपटीत लावायला भेटणार नाही मागे आणि काही करायला भेटणार नाही। त्यासाठी आम्ही कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करत असतो। अशातच पाहणं आता हेच आहे की ज्या महिलांचा दिवस साजरा करायला, तर त्याच मागोमाग पाहण्यात येते का महिला ही व्यसनाधीन चाललेल्या आहेत। अशात आपण काय संदेश द्याल? व्यसनाधीन आता ही खूप वाईट परिस्थिती आहे। व्यसन आता पुष्कळच्या गोष्टीचे आहेत, असं मोबाईलचं व्यसन असतो, बाकी पुष्कळचे व्यसन असतात। तर आम्ही कसं आहे, हे छोटे छोटे प्रोग्राम ऑर्गनाईज करून आम्ही क्लबमध्ये पण आणि मुलांना हे सांगत असतो आणि त्यांना जास्तीत जास्त खेळात इन्व्हॉल्व करत असतो। आजची परिस्थिती इतकी वाईट आहे की मुलं खेळाकडे कमी आणि व्यसनाधीन जास्त आहे। तर त्या दृष्टीने आम्ही जास्तीत जास्त हा विचार करतो की जास्त मुलं किंवा मुली खेळामध्ये कसे ओढले जातील। कारण खेळ हा एक असा माध्यम आहे की जो व्यसनापासून मुलींना सगळ्यांना दूर ठेवतो। आज पुष्कळचे लोक फक्त मोबाईलमध्ये, घरी जर 4 लोक असतील तर एकमेकाशी न बोलता ते फक्त मोबाईल पाहत बसतात। कुठे हॉटेलमध्ये जर आपण गेलो तर आई वडील मुलं आपले 4 मोबाईल घेऊन असे पाहत बसतात। तर आज फक्त हा एक खेळ असा एक माध्यम आहे की जिथे ते मोबाईलच्या आणि व्यसनाच्या दूर बसतात। त्यामुळे आम्ही खेळाला जास्त प्राधान्य देतो। कॉम्पिटिशन रखा गया था, किस एज ग्रुप के बच्चे इसमें शामिल थे और किस एज ग्रुप तक इसका सामने में प्रावधान रहेगा, क्या बताएंगे? सबसे पहले मैं एनटीके एकेडमी WFS की नागपुर की ओर से सभी को महिला दिवस की शुभकामनाएं देना चाहता हूं। और कराटे में कोई भी कराटे सीख सकता है, छोटे बच्चे हो, बड़े बच्चे हो या वुमेन्स हो, जो ग्रस्त महिला है वह सब भी इस मार्शल आर्ट को अच्छे से सीख सकती है और मार्शल आर्ट में आगे प्रोग्रेस कर सकती है।